5वीचं पोरग वडाच्या झाडाखाली बसलो होतं आमच्या इथं पहारावर, निवांत तो झोपलो होतो. म्हणलं कितवीला आहेस रे? मी कालच कीर्तन करून आलो होतो. दुपारच्या पाऱ्यात झोपलेलं ते. म्हणलं कितवीला आहेस रे? ते म्हणलं 5वीला. आणि काय करतोय इथं? ते मला आराम करतोय वडाच्या झाडाखाली. म्हणलं 5वी शाळेत गेलो नाही? म्हणलं नाही गेलो. अरे शाळेत जाय, शाळा बुडवू नको. ते म्हणलं काय करायचं शिकून? अरे म्हणलं 5वीला जाशील, 6वीला जाशील, 7वीला जाशील, 8वीला जाशील, पुढं 9वी 10वीला जाशील. ते म्हणतं 10वी करून काय करायचं? म्हणलं पुढं 12वी होईल. ते म्हणतं 12वी करून तरी काय करायचं? म्हणलं पुढं ग्रॅज्युएशन होईल. हे काय आराम करायचं वय नाही, तो आराम करीत बसलास. ते म्हणतं ग्रॅज्युएशन झाल्यावर काय करायचं? मी मला ग्रॅज्युएशन झाल्या पुढं हळूहळू नोकरी भेटेल. ते म्हणतं नोकरी भेटल्यावर काय करायचं? मी म्हणलं नोकरी भेटल्यावर छोकरी भेटेल. ते म्हणतं छोकरी भेटल्यावर काय करायचं? अरे म्हणलं मस्त लग्न करायचं, बंगला बांधायचा. ते म्हणलं बंगला बांधल्यावर काय करायचं? मी म्हणलं बंगला बांधल्यावर मस्त बंगल्यात आराम करायचा. ते म्हणलं मग आता काय करतोय? आरामच करतोय. बसून नाही रे, इथं कॉलेजच्या कट्ट्यावर बसून गप्पा हाणते पोरं. कॉलेजच्या कट्ट्यावर बसून आपली जिंदगी सट्ट्यावर घालवू नका राजा हो. वेळ वायाच घालवू नका. नका 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 नका. आजची तुमची वेळ खूप महत्वाची आहे. आणि खुशाल आपल्या इकडं तर असं आहे ना, निवांत बसतेत लोक. काय याच्याकडे वेळ असेल तर दुसऱ्याला फोन करतोय, कुठं आहेस र? ते बी म्हणतो काय नाही रे, इथं बसलोय आंब्याच्या झाडाखाली. ते म्हणतो ये इकडं चिचाखाली बसलोय मी. ते बघा त्यालाही बोलवून घेते. कशाला वेळ खराब करता? एनर्जी टिकून ठेवा ना, एनर्जी कामाला लावा. वेळ वाया घालवणं आयुष्यातली म्हणजे देवानं दिलेलं जे तुम्हाला गिफ्ट आहे ना, ते असंच टाकून देणे तुम्ही. हे जीवन हे गिफ्ट आहे देवाचं, त्याला महत्त्व देत नाहीत तुम्ही. थांबले नाहीत राजे, लगेच लाल महालाकडं. आणि लाल महालात येऊन बसलं होतं हे. बरं लाल एक चाल शिवबाराजानं डबल कधीच वापरली नाही, लगेच लाल महालाकडं. इथं अफजल खानाला प्रतापगडाच्या पायथ्याला बोलवलंय आणि अफजल खानाला मारताना त्याला बोलवून घेतलंय प्रतापगडाच्या पायथ्याला. आणि शाहिस्ते खानाला मारायला स्वतः शिवबाराजे गेलेत. तिथं घुसून मारलंय त्याला, लाल महालामध्ये घुसून मारलंय. लाल महालामध्ये येऊन बसलं होतं ते जनावर, हालत नव्हतं. शेतकऱ्याला उपद्रव येत होतं ते. लाल महालामध्ये बसलाय. लाल महालात जायचं कसं ठरवलं? पुन्हा प्लॅनिंग बघा. शिवबाराजे 5 एप्रिल 63 पुन्हा छापा घेऊ लाल महालामधला. प्लॅनिंग काय केलं माहिती का? वरात काढायची, वरात. लाल महालात जायचं कसं? शांत बसा रे, हाताची घडी, तोंडावर बोट. बघा ना कसे ताट बसले, ताट. हां आता बोललो का परवा? माझ्याकडे बघा. लाल महालात बसले ना. प्लॅनिंग काय केलं माहिती का शिवबाराजाचं? शिवबाराजानं ठरवलं आता लग्नाची वरात काढायची आणि वरातीत घुसून आपली माणसं टोक्यानं लढले. तवा वरात जोरात असायची. आता वरात बी नाही, जोरात बी नाही, लग्नच नाही. आमच्याकडे बरेच पोरं 35-38 रेंजच्या बाहेर गेले काही जण. संपलं. तेव्हा लग्न लहानपणी व्हायचे. तिथल्याच एका सरदारानं परवानगी घेतली लग्नाची. कुणाकडून? लाल महालामध्ये. त्याचा मुलूक आहे. यानं 1,00,000-1.25 लाख माणसं घेऊन आलं हे शिवबाराजाला मारायला. आणि वरात निघली. त्या वरातीत माणसं आपली, काही माणसं सिंहगडाच्या पायथ्याला. शिवबाराजे सिंहगडावर येऊन बसले. राजगडावरून ते सिंहगडावर आले. पुण्यापासून जवळ सिंहगड. आणि वरात निघाली वाजत गाजत. आणि शिवबाराजाची माणसं या वरातीमध्ये नाचणारे आपलेच, वाजविणारे आपलेच, वराड आपलंच. शाहिस्ते खान झोपलेला बिंदास्त आणि निघाला माझा राजा शाहिस्ते खानाला संपवायला. आता जोरदार टाळ्या, आता एकदा जोरदार टाळ्या. आणि वरातीमध्ये वाजत गाजत नाचत शिवबाराजाची माणसं निघाली. शिवबाराजाने वेश बदलला. शिवबाराजाने वेश बदलला. शिवबाराजे वरातीत दिसलेत. वरात शाहिस्ते खानाच्या दारात
रोजाचा महिना, महिना रोजाचा, उपवासाचे दिवस, अफजल खानाची शाहिस्ते खानाची माणसं झोपलेली आहेत, पहाटे 4 वाजता जायचं. सोबत ज्ञानू माळी आहे, माळी समाजाचा. चल ज्ञानू, तुला सगळं माहिती आहे इथलं. अफजल खान, माफ करा, शाहिस्ते खान कुठं असतो, कोण कुठं असतं, स्वयंपाके कुठं आहेत. शिवबाराजेचे काही माणसं पहाटे 3-4 ला शाहिस्ते खानाच्या ह्याच्यात घुसलेत स्वयंपाक घरात. स्वयंपाक हेच लागले भांडे हादरायला. शिवबाराजेची माणसं स्वयंपाक घरात, आणि त्यांना वाटायला याचा वेश घेऊन स्वयंपाकाचा. स्वयंपाक घरातल्या लोकांना वाटतं आले आचारी. आचारी कसले, माणसं शिवबाराजेचे. दनादन भांडे आपटायचे हे. काही माणसं लाल महालाच्या बाजूने घुसले, शिड्या लावल्या. शिवबाराजे काही निवडक लोकांना घेऊन थेट शाहिस्ते खानाकडे. काही माणसं नगारखान्यात घुसले, दनादन नगारखाना वाजवायला सुरू केला आहे. लोकांना काहीच कळना, भांडे हातवतेत, नगारखान्यात वाजवायला लागले. शिवबाराजे थेट माणसं कापीत 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 शाहिस्ते खानाकडे. स्वयंपाके त्यांचे कापले, कोण कुणाला कापतं निळच कळना, कारण त्यांचाच वेश घेतलाय सगळ्यांनी. वेश त्यांचा आहे, आणि ह्याचे माणसं 1,00,000-1,15,00,000 माणसं, त्यात कोण कुणाचं कुणाला कळतंय. त्यांचाच वेश घेऊन त्यांचीच माणसं कापायला लागली, आणि हेच ओरडायला लागली, गनीम गनीम गनीम, शिवाजी आया है, शिवाजी आया है, देखो देखो. कोण म्हणतंय, हेच म्हणतात. स्वतः शिवाजी महाराज म्हणतात, भागो भागो शिवाजी आया, भागो भागो शिवाजी आया है. आणि कोण कुठं पळतंय त्याचा मेळच नाही. आता भागो भागो म्हणल्यावर इथली माणसं बाहेर पळाली, त्यांची खानाची माणसं लाल महाराजच्या बाहेर पळाली. का तर शिवबाराजेची माणसं म्हणतायत, भागो भागो शिवाजी आया है. खानाची माणसं बाहेर पळतायत. खानाच्या माणसाचा वेश यांनी घेतलेला आहे, त्यांना नाही कळालं कोण कुणाचं आहे. शिवबाराजे गेलेत शाहिस्ते खानाकडं. खडबडून जागा झाला तो. पायामध्ये असलेला तो शाहिस्ते खान, कुठे शिवाजी कुठे शिवाजी म्हणत होता. शिवबाराजे त्याच्या महालाकडे गेलेत. कापड कापत 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 त्याच्या जवळ गेले. शिवबाराजाला पाहिलं आणि पळत सुटलाय. सप 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 शिवबाराजे अंगावर वार करतायत. वार चुकवत 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 गेला आणि खिडकीतून बाहेर उडी मारणार एवढ्या खिडकीच्या गजाला धरलं. शिवबाराजाने गजाच्या हातावर मारलाय. खानाची बोट तोडली आहेत. एक लक्षात ठेवा, खान असा चिंगाट पळाला. शिवबाराजानं जाताना काय केलं माहितीये का, शिवबाराजानं बोट तोडले, बाहेर आले, आणि बाहेर आल्याच्या नंतर आंब्याच्या बागा शिवबाराजांसाठी एक घोडा तयार ठेवायचा होता. शिवबाराजे त्या घोड्यावर जाऊन बसले.